हॅलो हॅलो, आहेत ना सगळे का झोपले? आहेत तेवढीच आहे ना. पडद्याच्या मागाव मागणाच ऐका. सकाळी जर शिंदेवाडी ध्यानात तोंड टाकायची जागा ठेवली तर माझं नाव सचिन पवार आहे. हॅलो, यांनी वरना घेतली, मी यांना खालना घेतो, कशी ते ऐका. काय म्हणता? सुंदर वारी आहे की नाही? बाबा काका मामा सगळ्या चुलत्या मात्यांना सगळ्यांना घेऊन एकटा पुरून उर रात्रभर बुवा म्हणतात मला. इथं ऐकत राहा, फक्त ऐकत राहता. मागणा घेतो. हा भगवान ना बुवा ऐकतील बरोबर, तू काय टेन्शन घेऊ नको. आपली यालाच उभा करतो थोड्या टायमात, बघाल तुम्ही. द्या मौली, असाच द्या, फक्त आवाज जाऊ द्या लोकांना, कानात त्यांच्या संपूर्ण गेलं पाहिजे. याला तोंड टाकवाय शिंदेवाडी जागा नाही. उद्या जो 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 किती सुंदर विषय गायलाय. त्याला कट करतात आणि काय म्हणतात? शक्ती दाखवा बुवा, तुमची शक्ती दाखवा बुवा. शक्ती कपड्याच्या आत आहे, दाखवचे लोक घाबरती. माझ्या मांडी बसा, माझ्या मांडी बसा. मी भले बसाय मोकलाय, तुझा टोचला तर खाल ना, खाली बसले त्यांना बसव. मी बसाय मोकला नाही तुझ्या मांडी. जातीचा गोसावी म्हणतात. अंधाराला भीत नाही, आबाळाची साथ आहे. मोडेल पण वाकणार साली 96 गोळी मराठीची राहत.
एकदाच बोलतोय, 50 वेळा जात सांगायला लागायची ना. आताचं गोसावी कसं आहे सांगू खरा. आताचं मांडीव नाही घेत. आताचा गोसावी मांडीव नाही घेत, टेबलाव घेतात टेबलाव. जीव जायचं असताय. सगळ्या लोकांनी बघितलंय, सगळ्या दुनियेनं बघितलंय. सगळ्या मी काय योगदान सांग, ते मला ऐकवत आता अंगाराव घेतो. ऐका ए बोलावा कालीच्या. काय सांगू गोसाव्याला, गोसावी का असू द्या, ब्राह्मण काय असू द्या, आताचे बंधू बुवा काय असू द्या, मी जनरल विषय गातोय. त्यांनी मला बोलले शक्ती दाखवा. काय काय दाखवत होतं ऐका फक्त. काय सांगू गोसाव्याला, बसला हा विसाव्याला. बसलाय ना. आता ऐकत राहा फक्त. बाबांना पण सांगा, दोघांनी ऐका. आता आणलेत ना अरुण कुमारांना तर मानाचा मुद्रा आहेच. मी नाही म्हणणार नाही. गवळण सांगतो काय चूक केली की तुम्ही. मी उत्तर देणार. मी येडा वाकडा काय पण असेल तर उत्तर तुम्हाला बरोबर देणार. आज तुम्ही खरं 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 तुम्ही सांगून नाही खरं बुवा. सगळ्या गोष्टी आम्ही पण आहेत. दुसरी बाजू आहे नाण्याला. तुम्ही एकटी बाजू नाही सांगायचं. ऐका सांगा, हे ऐका फक्त. हा ऐका. काय सांगू गोसाव्याला, बसलाय हा विसाव्याला. मनामध्ये आहे चालला याच्या अजून कालवा कालवा कालवा. असा एक टोलवा तो बघा. 2-3 कवी लावा आणखी. एका नाही बघायचं. सचिन बुवा काय तुम्हाला एका अंगारावर नाही भेटणार. ऐका मी. काय सांगू गोसाव्याला, बसला हा विसाव्याला. मनामध्ये चालला आहे अजून कालवा. हो ढोंगी झाले आजचे संत, मनामध्ये वाटते खंत. मांडीव नाही घेतात, टेबलाव घेतात म्हणून म्हणतो. ढोंगी झाले आजचे संत, अव मनामध्ये वाटते खंत. भोळ्या भाबड्या जनतेला तुम्हीच भुलवा. अंगारा पालवा हो नंतर तुरा हलवा. अंगारा पालवा हो नंतर तुरा हलवा. शाल जोडीतला आहे. शाल जोडीतला. हे मांडी बसणार आहेत ना, हे मांडाव बसणार. यांच्या मांडीव आम्ही नाही टोचला तर काय करू. हे बसले तुमचे ना, त्यांना बसवा. तुमच्या मांडीव बसवा, त्यांना टोचवा. चालेल. आपण त्यातला नाही. आपण त्यातला नाही. त्यांना मांडीव बसवा. आणखीन कुठं बसवा. तुमच्या मांडी बसायला मी मोकला नाही. मी शक्तीवाला आहे. ते तुरवाला खाली बसलत ना तुमचं, त्यांना दोघा तिघांना बसवा. एक नाही जमला तर टायमाला दोघांना बसवा. तुमची जिरल मांडीव बसवा म्हणतात. मांडीव मांडाव म्हण. मांडाव मांडी कुठला बसवा. तुझ्या मांडी बसवा मोकलाय मी. मांडी तुटत. येड्यांची जत्रा आणि कारभारी सत्रा. तुला कोण विचारतो इथे कुत्रा. तो पण गेला. अरे तो पण. अरे पोरानं फुडी गंमत. फुडा आहे गंमत खरी. खरी गंमत फुडा आहे. चला चला पोरानो चला. बुवाना घ्यायची आहे. बुवांच्या चढायचा. चला लवकर.
बाप ऐका. अरे भुंकणारा कुत्रा कधी चावणार नाही, कुंपणावरचा सरडा खरा रंग कधी लावणार नाही. अरे दोष कुणाला मी कधीच देणार नाही, दोष कुणाला मी कधी लावणार नाही. सचिन बुवा म्हणतात मला, जो तुमच्या गोसाव्याच्या अंगाऱ्यावर कधीच गावणार नाही. आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय, पाऊस पडला. ऐका आता ए बरानो, ए खाल्ला घेतलं ना म्हटलं, पद घेतला. आता जरा गवळण बुवांची ऐकूया काय म्हटलेत मला. ऐका. तुझी घुसळण सारी फुकाची, हे ऐकून थोडं तरी, हे ऐकून थोडं तरी, तुला दांडा लागल हरीचा, जेव्हा येईल लोणीवरी. बघा मी काय म्हणतोय, शक्तीतुरा हा भाग वेगळा आहे. कव्वालीच्या एका शाहिरानं किंवा कवीनं लिहिलेली गवळण असते ना, ती अशीच असते. त्यात चूक काय ते ऐका. शाहीर आहे का तुम्ही पण, त्या अरुण बुवांच्या लेखाला पण सांगा, त्यांना पण मानाचा मुजरा करतो मी. ते बरेचसे मुजरे माझे राहिले, ते मुद्दाम नाही केले मी. असल्या ऐऱ्या घऱ्यांना मी मुजरे नाही करत. ते का तुमचे आहेत, ते आमचे नाही. ह्यांना का मुजरे करू मी, यांच्यासाठी का वाकू. ते तुम्ही करा, काय करा, कोणाला करायचे ते मुजरे. तुझी घुसळण सारी फुकाची, हे ऐकून थोडं तरी, तुला दांडा लागल हरीचा, जेव्हा येईल लोणीवरी. का राधेच्या नवऱ्याचा दांडा नाही का, हरीचाच लागल तिला. काय ते तिकडनं नंदाच्या घरात ना आली, तिच्या घरात आहे ना दांडा तिचा. तो हरीचा कशा, तिचा कशाला उसना घेऊन येईल. तुम्ही उसना आणताव काय घरात ना, म्हणजे बाहेर ना कुठं. तिला हरीचा दांडा कशाला लागल, तिच्या नवऱ्याचा घेल दांडा. म्हणजे काय तो असं रवी काय म्हणता होती तुम्ही. आता तुम्ही एवढं कवी, जे जना देखे रवी ते देखे कवी. आता तुम्ही म्हणता हरीचा दांडा लागल, तर काय घरात ना तिच्या आणायला गेली होती काय राधा कृष्णाच्या. त्या विषय सांगा म्हणून म्हणतो. हे असले आधांतरी विषय माझ्याशी मांडायला याड पळवीन तुमचा, एकटा पळवीन तुमचा, 4-5 जणांचा. त्याशिवाय तुम्हाला समजणार. आता उत्तर आहे का कसं आहे ते, उत्तर आहे का पोरांनो. हे घेऊन जा, युट्यूबला बारी टाकायची नाही पोरांनो. ए नाही, बसा तुम्ही, बसा बसा. युट्यूबला बारी टाकायची नाही. माझे 300 आहे. म्हणता उद्या नवरी लगेच जाणार नाही. जाणार तुला, तुझ्या बसले तुझ्या डोक्या नवरी ही 12 तारखेपर्यंत लगेच नाही जाणार. काय घेऊन नाही आलेली अशी. काय प्रेम लव्ह मॅरेज नाही आपलं, अरेंज मॅरेज आहे. आपलं काय लव्ह मॅरेज नाही, अरेंज मॅरेज आहे. याची जिरवूनच जाणार. हा अशीच नाही, याची अर्धी प्रॉपर्टी घेऊन जाणार. कारण आता आता कायदा आहे, बायकोला जर सोडायची आहे तर तिला अर्धी प्रॉपर्टी द्यायला लागते. कायदा आहे, हिची जिरवून जाणार आहे मी. काळजी नाही करायची तुम्ही. ऐका आता, ऐकत राहा. भांडी घासू नको तू लोकाची, हरीचा दांडा लागल. मग तू लोकाची कशाला घासतोयस. रवी घासतोयस रवी. मग भांडी घासू नको तू. हे सचिन बुवाचं उत्तर आहे. शाहीर वन मॅन शो आहे, वन मॅन शो. हे करायची शिका कधीतरी. बाबांची यांची त्यांची गरज नंतर. आता ऐका विषय कसा. हे सचिन बुवा गातो ना, कोण कवी आहे. आज फोन पण नाही लागत. कर कोणाला लागतात का नाहीत ना फोन. कोणाचा आवाजच येत नाही झाला, फोनच नाही लागत, फोनच नाही लागत. आणि मग ज्या दिवशी कवी घेऊन येईन, ज्या दिवशी बाबांना घेऊन येईन, त्या दिवशी तुमची अवस्था काय असेल. मग तुम्हाला पाहायला लागेल इथं जंगलात सगळ्यांना धोतार घेऊन. सचिन बुवा म्हणतात मला, ऐका फक्त आता. अरे तुझी भांडी घासू नको तू लोकाची. मी त्याचा उष्टा खातो, तो माझा खातो. हा म्हणतो खाईत नाही. मेलास बुवा जगलेला. वर्गाचा उष्टा खाईत नाही म्हणतो. हे बोलला आहे बुवा, रेकॉर्डिंग आहे. पोरानो ह्याला तोंड टाकवाय जागा नाही ठेवणार शिंदेवाडीत उद्या मी. आपला नाद खुळा, आपला काटा पाणी नाही मागणार. उद्या सकाळी हा येणार इकडं, नाही लवकर यायचा. बघा तुम्ही मोर्या ग्रुप कोंडे बेंद्रेवाडी, बक्षीस आहे 201 रुपयांचं. ऐका ऐका
ऐका, भांडी घासू नको तू लोकाची. कशाला घुसला घुसला घुसला? हरीचा दांडा कशाला? माझ्या नवऱ्याचा घेईन मी, अन्याचा घेईन. हरीचा कशाला आणू त्याच्या घरात ना? माझ्या नवऱ्याचा आहे ना दांडा. साधा विषय आहे. हे कवालीचे काय, हे कवालीचे कवी हे अशी हे लिहितात गवळण्या, हे यांची ना पैदास. हे मला माहिती आहे, हे लोकांच्या बुद्धीने बोलणार आणि म्हणून मागायत अजून. नुसत्या दाढे वाढवून नाही होत संत. दाढी मला पण ऐका, भांडी घासू नको तू लोकाची, अर्धर शरम थोडी तरी, तुझा दांडा लावीन चुलीला, मग निबार पळशील घरी. 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 कशी वाटते आता? आता कसं वाटतंय? घरात जाऊन विचारा वहिनीला, माझ्या बहिणीला माझ्या, मी एवढं आपण यांचं पाहुणं, यांना देऊ घावणं. ऐका, आता गण खालनावर आलोय. खालनावर कसा आहे तो ऐका. गण, आता गण पहिला पद घेतला, गळण झाली, आता गण. गण मी मित्रांनो गेले अनेक वर्ष, मित्रांनो अनेक वर्ष, किती वर्ष झाले असतील मला वाटतं. बुवा तेव्हा दाढीत पण नसतील, तेव्हा साडीत असतील बुवा. असू द्या. हे बरं, लावर काली चर्चावरती त्यांना ऐकवतं काय. दीवाना मैं तेरा दीवाना. हे बुवा असं नाही, दीवाना मैं तेरे. यालाच बुवा हागलास, खाल्ला येताना इथं पर्यंतच हागलास. मला बोललं इथं दादा इथे येताना पर्याय पर्यंत हागला. येड्यांची जत्रा आणि कारभारी सत्रा. येड 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 बुवा, येड बुवा. ऐका, मी माझं गण आहे, गेले अनेक वर्ष मी गायलाय. विषय कसा आहे ऐका. बुवा काय म्हणतात मला, गण सुंदर आहे, गणाला मी नाव ठेवत नाही, पण स्वराला नाव ठेवतो. स्वराला तुम्ही जे गायला कुठे गाया पाहिजे ते ऐका. कुठे गाया पाहिजे काय रे बोललं? गणाला या करुणा घनाला, माझ्या तळमळ द्यावा, वळवळ द्यावा, चळवळ द्यावा, सांगू कोणा कोणाला. मेला तुझे कुठं गायला ऐकलंस का? असू दे असू दे, बरोबर तुला नाही बोलत. ऐका रे, ऐका. अरे गणाला, हे हिरो इकडे, गणाला आळवू, गणाला मंगल मूर्ती ओवाळू आरती या सभा रंगणाला. ती मंगल मूर्ती ओवाळू आरती या सभा रंगणाला. गणाला आळवू, गणाला सणाला आळवू, गणाला गणाला आळवू, गणाला गणाला आळवू, गणाला गणाला आळवू, गणाला. बघा बरोबर, हे बरोबर. शीट डाऊन लगेच. स्तवनाची कट द्यायची आपल्याला त्याच्या अगोदर. देतो, थांबा थांबा थांबा. ऐका, झाला उत्तर. माझं काय म्हणतात उत्तर? उत्तर ऐका. आता बाबांना काय बोलत नाही मी, तर मला ज्याच्या जो हाय जोडीला त्यालाच घेतो. ऐका, त्यांना नाही बोलत. दोन माता, सगुण माया, निर्गुण माया आणि ब्रह्म पुरावा भेदिक शरीर. मेलाच बुवा. तुझ्या ग्रंथाचं, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला पाहिजे, त्याला ग्रंथाचा पुरावा पाहिजे. आणि माझ्या प्रश्नाचं उत्तराला तू भेदिक शरीर वापरतो. कशाला का? मग तुला मी खाली टीप दिले, ती वाच, नाही तर चाव सकट, प्रश्नासकट चाव. सांगितलंय फक्त ग्रंथाचं नाव सांग. खानदानी शाहीर आहे, खानदानी शाहीर आहे, मोठ्या मनानं मान्य करेल. फक्त ग्रंथाचं नाव सांग. चल सांग बघू दे. वैदिक शायरी हे इकडे तिकडनं कुत्र्याचा इलवा हे चालत नाही. हे फालतुगिरी झाली. हे फक्त पळवाटा झाल्या, या काढायच्या नाही. हिंमत असेल तर आण 12 तारखेला बघू दे. हिता घेऊन मान्य करतो चल मोठ्या मनानं. ए पळवाटा काढायची कामं नाही करायची. सचिन बुवा आम्हाला काटा पाणी नाही मागता. दोघांना पण घे. ऐका ऐका बरं ऐका काय म्हणता.
बघा पोरांनो, संदीप मोरे बुवांना मी प्रश्न दिला. आता संदीप मोरे कुठला हो? संदीप मोरे सदाला घराण्याचा माझा वाचता, मला माहिती ना. कैलास दिवाळे माझा शिष्य. मग आता तुम्ही, आम्ही काय सांगितलंय, पहिलाच बोललोय, पहिल्या बारीत एकच बाब सांगायचा. तुम्ही प्रश्न बदललात, तुम्ही पहिला जाहीर करायचा माझा प्रश्न फुटला आहे म्हणून, आणि मग दुसरा प्रश्न मला द्या. तर माझ्या घराण्यात जे दोन जे शाहीर आहे त्यांना प्रश्न तुम्ही वेगळा देता, आणि पडव्यात पारी झाल्यावर मला प्रश्न वेगळा देता. असं दोन बाब का सांगता? एकच सांगा बाब. प्रश्न एक पाहिजे ना. फुटला तर फुटला म्हणा, मग फुटला तर फुटला म्हणा. ही ताकद पाहिजे. तुमच्यात नाही ती ताकद. 50 प्रश्न असेल, तुम्हाला वाटतं आमच्याकडे नाही, आमच्या घरात नाही, 50 प्रश्न आहेत असे, पण आम्ही बाप एक सांगतो, जोपर्यंत प्रश्न फुटत नाही. माझे शिष्य मंडळी, कुणाला पण विचारा, माझी शिष्य मंडळी, जो प्रश्न तुम्हाला विचारतात सगळ्यांकडे एकच प्रश्न आहे. तुम्ही काय असं करा, का नको करायला पाहिजे? असं एकच बाप सांगा ना. दोन बाप कशाला पाहिजे? ह्याला एक, त्याला एक, त्याला एक, त्याला एक, असं नाही सांगा. एकच प्रश्न सांगा, किंवा फुटलाय सांगा, आम्ही तो बदललाय, आणि मग आम्ही दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतोय. हे मी मान्य करेन, चालेल, मान्य करेन. तुम्ही मोठ्या, मी मानानं बोलतोय, त्या मानात राहा. मान दिलाय तर मान घ्या, नाही तर फाटकी वाहन घ्या. आता असं बोललं की हसतात लोक, असं बोललं की हसतात. बघा गवळण, पोरांनो, काय रे, काहीतरी जो पहिला होता, थांब जरा. काय? हा, त्यांना म्हणतात लय प्रश्न विचारला, एकच प्रश्न विचारला तर बरोबर. आणि ते मला काय, मीच दिलं तुम्हाला निर्गुण निराकार त्याचं उत्तर, मीच दिलं तुम्हाला 50 प्रश्न आहे विचारले. एक बुवा तुमच्याकडचा इकडचा लय आहे, लय पवतो करीत असतो. तर तुम्ही आता दुसरा प्रश्न तुम्हाला घणातला विचारतोय. पवतं पहिलं कोणी कोणाला बांधतं हे दुसऱ्या बारीत तुम्ही उत्तर द्या. कारण या शक्त्युतराची परंपरा आहे, प्रथा आहे. त्या प्रथेप्रमाणे पार्वतीने प्रश्न विचारायचे आणि शंकराने त्याची उत्तरं द्यायची, असा नियम आहे. शंकराने प्रश्न विचारायचे आणि पार्वतीने उत्तर द्यायचे असा नियम नाहीये. कुठं असेल तर सांगावं, परंतु सांगा नाही, ह्यांनी सांगावं. पार्वतीने प्रश्न विचारायचे आणि शंकराने त्याची उत्तरं द्यायची. शक्तिवाल्याने प्रश्न विचारायचे आणि तुऱ्यावाल्याने त्याची उत्तरं द्यायची. ह्यांना शपुरड्यांना प्रश्न विचारायचा अधिकारच नाही, तरी पण देतोय. तरी हे मला खोटत आम्हीच खरं गप घरी बसा बरं, नाहीतर घेईन असं त्याच्यात वाड्यात. काय तुमचा लहानपणी बसला असतील हागायला या वाड्यावर, तेव्हा मी नव्हतो बघायला. चलो आता आहे का गवळ, आता स्तवन आहे का यांचं, स्तवनाचं उत्तर. चला बरोबर एक फिरवा आहे, बरोबर नमलवलाय, एवढं बसायचं नाही आपण. चला लवकर, आपल्याला भारी येऊ द्या. चला लवकर. देह नटला लेऊन भक्तीचे हेलेने, सद्गुरु कृपेने सारे, सद्गुरु कृपेने. सुंदर आहे. मी कशी आणले बघा. ते म्हणतात शक्ती दाखवा. कशी शक्ती आहे ते ऐका. जीवनभर विसरू कसा त्या कृपा सावलीला, जीवनभर मी विसरू कसा माझ्या कृपा सावलीला.
गुरु माऊलीला नमितो गुरु माऊलीला पहिलं गाणं करणो. हा असं मध्ये मध्ये येत जा, मला लय बरं वाटतो. बुवांच्या टायमाला लय आलं हो तुम्ही. लांबोरे बुवांच्या गाण्याची कट 100 रुपये आले. कुठल्या आईची का बाबांची? आईची. गणबाई पूजला आहे मी, 100 रुपये आलेले आहेत. ऐका, देतो दोन्ही पण. आईची पण देतो, बाबांची पण देतो, गणाची पण देतो. ऐका काय म्हणतोय. लावलं खाली चार. बुवांना खाली चार माहिती आहे. बुवांना खाली चार माहिती आहे. खाली चार लाव. ऐका खाली चार वरती. ऐक रे वीरा आज भेटलास बारा. ऐक रे वीरा आज भेटलास बारा. दमलास काय र भांडून स्तवन विकत गवळण सगळी उत्तर दिले शाहीर. एकटा एकटा लढाईची हिंमत आहे. कोणी नाही पाठपुरायला. बघा पोरं किती आणले. 5च पोरं आणली येताना. आणि ही सगळी शाखा माझी मालवणातून आली. पोरं दुर्गादेवी नाच मंडळ माझं. 5च पोरं आणले. बाबांना, चुलत्यांना, मालत्यांना, काकांना, मावश्यांना, आत्यांना कोणाला नाही घेऊन आलो. एकटाच आलो. गौरी एंटरप्राइजेस आणि विराज इलेव्हन प्रोप्रायटर आकांक्षा यांच्या माध्यमातून मोठी रक्कम आहे. मोठी आहे. जेवढे येतात तेवढं सांगतो. कितीची आहे नोट? कसं बोलले? हे येतील 50 ने सांगतील 500. आपला असं नाही. आपला कार्यक्रम वेगळा आहे. ऐका. ऐक रे वीरा ए वीरा आज भेटला समारा. बरा वड्याच्या नाल्याच्या मध्ये बरोबर भेटलेत तुम्ही आज. ऐक रे वीरा भेटलायस बरा. माझ्याशी दामलास काय र भांडून. गड्या हे गड्या अरे दामलास काय र भांडून. तुझी गेले का अक्कल सांडून. तुझी गेले का अक्कल सांडून. आज आतमध्ये मरशील कोंडून. तुझी गेले का अक्कल सांडून. तुझी गेले का अक्कल सांडून. आता मरशील आतमध्ये कोंडून. तुझी गेले का अक्कल सांडून. आता मरशील आतमध्ये कोंडून. तुझी गेले का अक्कल सांडून. आता मरशील आतमध्ये कोंडून. तुझी गेले का अक्कल सांडून. मरशील आतमध्ये कोंडून. आईच्या गर्भामध्ये अभिमन्यूने शिकला चक्रव्यूहात शिरायचं कसं. सचिन भाऊ म्हणतात मला. आईच्या गर्भात शिकलं अभिमन्यूने चक्रव्यूहात शिरायचं कसं. बाहेर पडत असताना अर्जुन सांगत होता कसं बाहेर पडायचं. तेव्हा मात्र अभिमन्यू झोपला.
शाहीर ऐकाव. आईच्या पोटातून आला शिकून, आईच्या पोटातून तू आला शिकून, किती वेळ राहणार विठ्ठल टिकून, किती वेळ राहणार विठ्ठल टिकून, किती वेळ राहणार विठ्ठल टिकून. लाज शरम तू खाल्ली विकून, अरे लाज शरम तू खाल्ली विकून, आता काय करशील नुसता भुकून, आता काय करशील नुसता भुकून, आता काय करशील. घेऊन ज्ञान अर्धवट ज्ञान हे अधोगतीचं लक्षण आहे शाहीर. घेऊन ज्ञान नाही राहिले भान, घेऊन ज्ञान राहिले भान. गेली इज्जत आपल्याच तोडून, गेली इज्जत आपल्याच तोडून, तुझी गेले का अक्कल सांडून, तुझी गेले का अक्कल सांडून, आता मरशील आतमध्ये कोंडून, तुझी गेले का अक्कल सांडून, आता मरशील आतमध्ये कोंडून, तुझी गेले का अक्कल सांडून, आता मरशील आतमध्ये कोंडून. अरे ऐक रे मीरा भेटलास बरा, जपलास काय रे भांडून, ऐक रे मीरा भेटलास बरा, जपलास काय रे भांडून. तुझी गेले का अक्कल सांडून, आता मरशील आतमध्ये कोंडून, तुझी गेले का अक्कल सांडून, आतमध्ये कोंडून, तुझी गेले का अक्कल सांडून. ऐका हेच गाणं होतं, ऐका हेच गाणं होतं. घरी कोणी नाही. आता महाभारत ऐकलं, रामायण आहे का रामायण, रामायण आपण सगळं आपल्याकडे सगळा ओके आहे, कार्यक्रम नाही, टेन्शन नाही घ्यायचं. बरोबर ना सांग. घरी कोणी नाही मी एकटीच बाई, घरी कोणी नाही मी एकटीच बाई, आजूबाजूला सारा ओसावडा. बरोबर राहिले मी. भीक मागाय आला हा गोसावडा. सॉरी ऐका घरी कोणी नाही मी एकटीच बाई, आजूबाजूला सारा ओसावडा. पंचवटीत होती सीता, पंचवटीमध्ये होती सीता, राम होता सोबत आणि लक्ष्मण. तिला हरिण आवडलंय, सुवर्ण मुर्गी हरिण होतं, मारीच नावाचा राक्षस होतो. आणि मग त्याच्या पाठीला राम गेला. हा म्हणजे मला चोळीस शिवायचे, ह्याची चोळीस शिवायचे, मला घेऊन ये पकडून, म्हणजे याला मारून घेऊन ये. मग राम गेला आहे ना. नंतर लक्ष्मणाला पण सांगितलं तिकडं मारीच्याने त्याचं काय मला भावा दादा मला वाचव, किंवा रामा मला वाचव. म्हटली बाबा तू काय थांबून करशील लक्ष्मणा, तू पण जा भावाला वाचवायला आहे ना. मग गेला, मग इकडे रावण दाढी गोसावीचं रूप घेऊन आला. गोसावी होता तो, जातीचा गोसावी, हे जातीचा गोसावी, तो नव्हता जातीचा, तो फटारला आला. मग आता विषय आहे का कसा तो ऐका. घरी कोणी नाही सीता म्हणते एकटीच बाई, आजूबाजूला सारा वसावडा. पंचवटी राहणार होती, आजूबाजूला सारा वसावडा. भीक मागाया लहाना सावडा, किती लंपट हाय हा गोसावडा. असं वाटतंय बा, मी जातीचा गोसावी मेलो. तुमच्या जातीचं नाव किती खराब करून ठेवले रामायणात तो बघा. मेलं वाद्यात गावला. आमचा कशी नाव उज्ज्वल आहे बघा, मराठ्यांचं राज्य स्वराज्य किती मोठं आहे. मला बघा हिंमत आहे तुमच्या, बोला त्याच्यावर. माझ्या जातीवर तुम्ही बोल, मी आता तुमची घेतो. तुम्ही आता 2 वेळा जातीचं तुम्ही काय गरज आहे. मांडी बसा टोचला तर काय करू. हे बसलं त्यांना बसव, 2-4 टाइम बसव चालेल. हे पोरांनो, खरात भावाकडे सगळ्या बायकाच गेल्या होत्या का बाप्या पण होता, तो तपासा व्हायचा. राजकारण पाहिल्यासारखं झालं नाही बाबा. आम्ही त्यातनं लाभ होते बरं आहो. तुम्ही राहू नका त्या दुसरं. ऐका बक्षीस आहे सुनील दुधवडकर दादांच्या माध्यमातून. मोठी नोट आहे, मोठी नोट आहे. थांबा दाखवतो म्हणजे समजत. हा कॅमेरा हा करा लवकर, फॉलो लवकर करा. हा मोठी नोट काढली. गार्गी अँड इराज शिंदे यांच्याकडून. आला शिंद्यांची भावकी मोठी इकडं. तुमचा उपमुख्यमंत्री, आता काय आम्ही बोलू शकत नाही. तुम्हाला काय बोलू शकणार. गार्गी विराज दादांच्या माध्यमातून, या दोघांच्या माध्यमातून
100 रुपये. तुम्ही फक्त गाणी ऐकत राहा माझी. तुम्हाला सकाळपर्यंत उठासा वाटायचा ना पण मला जायचं. हा यांची तिकडे घेता मी आणि वायसी घेतो इथंच घेतो थोडीफार. दे रे बाबा वरचा पुढचा गाणा दे. चल 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 आपल्याला बुवाची आपल्याकडं जत्रेला गोंधळाला बोकड कापला तू. हा आणि केदार तुमचं लग्न झालंय. भाऊ एकटे जाऊ की तुमचे भाऊ आहेत अजून? हा मग त्याचं लग्न झालं तुम्हाला गोंधळ घालायला लागेल. आमच्याकडे प्रथा आहे, आपल्या मराठ्यांच्यात प्रथा आहे बोकडाचा गोंधळ घातल्याशिवाय. आणि तो सुद्धा बोकड कसा लागतो? बोकड दाढीचा. त्याला त्या बोकडाला दाढी. तर माझं निरीक्षण कसं आहे ते बघा. बरोबर ऐका हे चालीच आहे बघा. एक गंमत म्हणून बघा बरोबर. एक जत्रेला आपला गोंधळासाठी विषय लिहिला आता बघा. देवाच्या नावात सोडलाय गावात, देवाच्या नावात सोडलाय गावात, नाही चोरी निलाडीला वाडीचा, नाही चोरी निलाडीला वाडीचा, हाय का उपयोग याचा काडीचा, आहे बुवा हा बोकड दाढीचा. जो ऐका बरोबर. अरे तो जो बोकड गोंधळाला कापतात त्याला दाढी असावी लागते. म्हणजे जून बोकड लागतो, जून. कवला बोकड नाही कापत. आमच्याकडे प्रथा आहे. गावाला पुरला पाहिजे. मग रात्रीला ना उपाशी लोक म्हणतील ना काय जो दिली आणि दादाने जेव्हा आम्हाला पुरला नाही, 2 हाडा फक्त आली म्हणते. असं नको व्हायला वा तुम्हाला नाही. बस शपथ तुम्हाला नाही. तुम्ही 2-4 आणखी माझा आणखी ऐका. 2-4 मस्त शाल जोडीतला आहे. काय खपायचं नाही, रात आपलीच आहे. टेन्शन घ्यायचं आहे, मला झोपायचं आहे. तुम्हाला मी आहे इथंच, काय काळजी करू नका. कसं करतोय देव एक चांगला शाल जोडीतला घ्या. चला घ्या. का देऊन वर अजून ऐका. याच सांगवर गाडी किती येते का? फक्त विषय कसे वेगळे आहेत काय का? देऊन वर फसलाई नर पडत कायले परवा. देऊन वर हा फसलाई नर गडी दिसतोय फक्त दिसाव्याला. देऊन वर फसलाई नर गडी दिसतोय फक्त दिसाव्याला. आता बसल तसा विसाव्याला, लावतो पळवून या गोसाव्याला. असा आहे विषय.
हा विषय कोणाचा बुवा सांगतील तुम्हाला निश्चितपणे. शंकराचं वरदान घेऊन मातला होता कोण बुवा सांगतील निश्चितपणे काय म्हणायचं आहे ते मला. म्हणून मी आता त्याच्यावर जायच नाही. मला काय म्हणायचं आहे का नवीन विषय, थोडासा वेगळा विषय. हो दे तुझं नि माझं लगीन ग, पुढचं माझं मी बघीन ग. थोडासा उपर लागेल मी थोडं बघ जरा थोडासा पांढरेला ह्यांचा पण बघा कोण असेल तर द्या. 96 कोटी मराठा हो बुवाना द्या पराठा नाही तर द्या खराटा. 96 कोटी मराठा गोसाव्यांना द्या खराटा नाही द्या फराटा. कशाला सांगा 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 अरे देव. वरतीला बघू दे जरा मला खाली. अरे सामान थोट्या विषय बिन बापाच्या भेट्या. टपक्यातला विषय ऐकवतो चांगला विषय आहे आणि तो समजेल बुवाना बरोबर. हे सामान थोट्या लांडा लांडा म्हणतो ना तो लांडा बिन बापाच्या भेट्या नुसता डबक्यात राहून राजापुरात करतो बाळा या मोठ्या. अरे हे सामान थोट्या बिन बापाच्या बेट्या नुसता डबक्यात राहून गड्या करतो बाळा या मोठ्या. माझ्या समोर जाऊ नको जोर नाही लागणार तुझा निभाव. माझ्या समोर तू जाऊ नको जोर अरे नाही लागणार तुझा निभाव. कारण गर्वान हा फुगलाय बेडूक राव. गर्वान हा फुगलाय बेडूक राव. माझ्या शाळेत नुसता करतोय डराव डराव. गर्वान हा फुगलाय बेडूक राव. करतोय डराव डराव. गर्वान हा फुगलाय बेडूक राव. करतोय डराव डराव. गर्वान हा फुगलाय बेडूक राव. करतोय डराव डराव. ए सामान थोट्या बापाच्या बेट्या नुसता राहून करतो बडा या मोठ्या. माझ्या समोर राहू नको नाही लागणार तुझा निभाव. माझ्या समोर राहू नको नाही लागणार तुझा निभाव. गर्वान हा फुगलाय बेडूक राव. करतोय डराव डराव. गर्वान हा फुगलाय बेडूक राव. करतोय डराव डराव. गर्वान हा फुगलाय बेडूक राव. करतोय डराव डराव. गर्वान हा फुगलाय बेडकाची नी बैलाची कथा आहे. बैल पाणी पियला गेला. बेडूक डबक्यात आहे. त्याला वाटलं मी बैला एवढा होईल डबक्यात होता ह्या इकडच्या नाल्यात तुमच्या. तर त्याला वाटलं मी बैला एवढा होईल. तो अरे बैला म्हणतो काय माझ्यापेक्षा मोठा फुकतो म्हणे आणि फुटला. मग मी बेडूक गायला बुवा बेडकी गायची तुम्ही हा विषय आहे. हा विषय बाबांना विचारा तुम्ही. सचिन पवार गायला फक्त मोकळाच गायला आज. माझ्याकडे डुक्कर आहे डुक्कर आहे तुम्ही डुकरीन गायची. माझ्याकडे माकड आहे तुम्ही माकडीन गायची. माझ्याकडे गाय आहे तुम्ही बैल गायचा. नाही माझ्याकडे बैल आहे तुम्ही गाय गायची बरोबर. माझ्याकडे गाढव आहे गाढवाचा केवढा आहे माहितीये ना विषय. गाढवाचा केवढा असतो विषय. माझ्याकडे गाढव तुम्ही गाढवीन गायची बघू द्या मला. चला बाबांना घेऊन या. आणखी दुसरे बाबा आणखीन आहेत ना त्यांना पण घेऊन या. हा घेऊन पुढची बारी तुमची ह्याच्यासोबत आहे ना. काय म्हणत जड भारी वाटते मजला बोलू कशी मनातलं सार माझ्या सांगू मी कशी
घ्याल का हो राया. राया घ्या आता. रायानं सांगा तुमच्या रायाना आता लगन सारा आहे, एक शालू तरी घ्या. घ्याल का हो राया. नवरीला पहिला शालू नाही घेतला, आगाव दागिनं नाही घेतला, मग तो पाठवायचा. अशीच नवरी जाईल का हो बिना शालूची? घ्याय नको. होतं म्हणा तुमचा नवरा तरी घेईल उद्या ऐकल्या. मला मरू दे शालू याचा. याच्या शालून काय एका लुगड्याने काय नवरी म्हातारी होईत नाही. तुमचा शालू तुमच्याकडेच ठेवा. तुमचा शालू मी काढतो बरोबर. 12 तारखेपर्यंत टेन्शन नाही. काय म्हणताय का? काय सांगू या पोराचं कसं काय होईल. काय पोर काय सांगू या दगडाचं अहो कसं काय होईल. लग्न झाल्यापासून याला मी सोडलाय सैल. पण आता झाला बायकोचा बैल. हा झाला बायकोचा बैल. बायकोचा बैल हा झाला बायकोचा बैल. बायकोचा बैल हा झाला बायकोचा बैल. बायकोचा बैल हा झाला बायकोचा बैल. हो काय सांगू या दगडाचं कसं काय होईल. लग्न झाल्यापासून याला सोडलंय सैल. बायकोचा बैल हा झालाय बायकोचा बैल. बायकोचा बैल हा झालाय बायकोचा बैल. बायकोचा बैल हा झालाय बायकोचा बैल. पुरा आहे आपल्याकडे पुरा करून देईल. थांबा लांबरेवांच्याकडे जावा. घ्या ती कट आणि ती हे मॅडम राजे दादा आमचे लाड. मला माझे म्हणजे फार जवळचे मित्र नस तरी सुद्धा मित्रांनो आम्हाला अनिकेत दादांच्या शब्दावर दादा आम्हाला स्टेशनला न्यायला आले. आणि दादांचं नाव घ्यायचं राहून गेलंय. प्रबोध दादांचं आमच्या मासे दादांचं बरेच लोकांची नावं राहून गेली. मुद्दामून नाही ती अनावधाने झाले कारण वेळेचं बंधन होतं. सारखी लाईट जात होती आणि बारी मला करायची होती. तर बुवांसारखा मी पण रात काढली असती. काही मला तर राहायचंच आहे. मला माहिती आहे माझी सगळी व्यवस्था केली आहे पोरांनी. हा तर मी काय 5 कोंबडा आरवी काही टेन्शन नाही. तुम्ही सांगा फक्त ऐकत राहा. काय म्हणायचं देवा एक चांगलं गाणं ते मी म्हटलं होतं गाण्याची कट देवा. हे लाव र कालीच्या. विचार किती आहे इत काही नाही बर. ते पवतवालं त्यांना मी बरोबर घेतो. त्यांना मी प्रश्न विचारला तुम्हाला शाहीर पवत पहिलं कुणी कोणाला. ते पवतवाल्यांचा मरू द्या विषय. तुम्हाला प्रश्न आता दुसरा आहे. पवत पहिलं कुणी कोणाला बांधलं हा तुम्हाला विषय आहे. तुम्ही तो द्या मला दुसऱ्या बारीत द्या. आता 12 तारखेला आपला हायच कार्यक्रम. काय टेन्शन तुम्ही घेऊ नका. सगळी हाऊस दुसरी बारी तुमची आहे. जी दिपतो तिथून पहिल्या बारीपासून सुरुवात आहे. काय काळजी करायची ना. हा काय रे तो विचार हा किती आहे इत काही नाही बर. देणारा आहे ना आपला तो लंबोदर. काडवड करून सारी करतो मी सोय. पण दरवर्षा सारखं मातर सजू दे घर. सांगल काय काय आणू काय गणपतीला तुझ्या गौराईला. आणि मला एका शायरांनी पवतवाल्यांना पवत त्यांनी गायलं. त्यांना उत्तर काय दिलंय. त्यांनी जेवढ्या गाण्याला जेवढे त्यांच्या पैसे मिळाले तर लाईक्स नसतील ना तेवढ्या कटिंगवर उत्तर आज पण 500 रुपयाचं बक्षीस आहे. आणि ते मला भेटतात जून पासून. त्यांना घेतो मी बरोबर. ऐका बाबांची पण कट दिली. आता ऐका काय उत्तर दिलंय. आहे मुलगा म्हणतोय आहे मुंबईला मुलगा आहे. आईला म्हणतोय काय काय आणू गणपती. आई काय म्हटली ऐकलं. आई काय म्हणते. अरे आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास तुर. मुंबईला आपल्या फॅमिलीसाठी आपल्या प्रपंचासाठी
पण दिन रात मला लेकरा अरे तुझी हुरहुर पाहिली नाही नातवंडाना आहे म्हणता आहे मी वर्षभर अरे त्याला पाहण्यासाठी लेका मन हे झालंय आतुर अरे बावा काय नको आणू तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला अरे बावा काय नको आणू तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला अरे बावा काय नको आणू तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला अरे बावा काय नको आणू अनिकेत दादा राजेंद्र दादा लाड आपले असतील कुठं तर फक्त सांगा मला ते मला एक विषय बोलले तो हा रेकॉर्ड करून न्या पोरानो आवर्जून तेवढाच फक्त व्हिडिओ टाका आहे का ते म्हटले बुवा तुमची हे तुमचं गाणं आहे ना आता तुम्ही बक्षीस दिले माझी पोरगी 3 वर्षाची आहे तर मग ती दर जवळ दिवसातनं 8 वेळा हे गाणं ऐकते तेव्हा जेवायला बसते एवढं प्रेम आहे मी असं पण आणि ते तो माणूस म्हणजे एवढं मी मुद्दामून म्हणजे रंगमंचावर बोलायचं कारण म्हणतो काय अनिकेत दादा बाकीचं काय बघल आणि बुवा तुम्ही मला भाडं द्या नाही तर नका देऊ मी काय भाड्यासाठी नाही आलो मी फक्त तुमचा एक माझा सेल्फी फक्त घेतला गाडीच्या करून हे एवढा म्हणजे ते आणि मला आवर्जून पोरांच्या समोर काय रे पोरांनो खरी गोष्ट खोटे तुमची हे गाणं ऐकल्याशिवाय म्हणजे तुम्ही जेवायच नाही म्हणजे जेवायच म्हणजे एवढं प्रेम आणि काय पाहिजे मला सांगा हे मला राजापूर वासियाने दिलं नुसतं मी काय खेळातच तिकडं नाही नवरी करत नटत राहिलो हा हे राजापूर वासियाने अगदी सिंधुदुर्गापर्यंत अगदी लांजा वासियाने अगदी संगमेश्वर पासून अगदी कुठेही नाव विचारलं तर मोठेपणा नाही सांगत आहे मी नुसतं हातीवल्या त्यांच्यावर का नाही राहिलो इथं आपलं काय मरू द्या ते बोलत नाही जाऊ द्या ऐका लगांगा उपर गणबाई पुजला आहे मी हेच गाणं मनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात मोक्षदाता देवा तू अरे मार्ग दाविसी अंधार गणबाई पुजला आहे मी मनाच्या मंदिरात मनाच्या मंदिरात गणबाई पुजला आहे मी मनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात गणबाई पुजला आहे मी मनाच्या मंदिरात माझ्या मनाच्या मंदिरात बस लय ढोंगी निघाला अहो लय ढोंगी निघाला हो तू हा बाबा खरात ते मुद्दाम त्यांना सकाळी सांगायचं तुम्ही ते गेले असेल झोपले असेल मला माहिती आहे म्हणून तुम्हाला आठवण केली लय ढोंगी निघाला हो तू हा बाबा खरात बघितलं ना व्हिडिओ ऐकली ना बातमी वाचली का नाही टीव्हीला वाचले हो तुम्ही सांगत ना खोटा बोलताव काय जग दुनियेत बघितला अहो नुसता इंडियन नाही ऑल ओव्हर इंडियन इंटरनॅशनल खेळ येतो तो साधा खिलाडी नाही तो ऐका अरे लय ढोंगी निघाला हो तू हा बाबा हरात तुमचं भविष्य सांगतोय हो सांगायचं चिठ्ठी काढायचं असं तुमचं भविष्य सांगतोय हो कडी लावून घरात
झाली म्हणतो ताकद तयार झाली खाक्या पोलीस गावताच दुखतंय म्हणतो उरात आपलं भविष्य सांगतोय हा कडी लावून घरात आपलं भविष्य सांगतोय हो कडी लावून घरात आपलं भविष्य सांगतोय हो कडी लावून घरात आपलं भविष्य सांगतोय कडी लावून घरात लय ढोंगी निघाला उजो बाबा घरात आपलं भविष्य सांगतोय हो कडी लावून घरात आपलं भविष्य सांगतोय हो कडी लावून घरात आपलं भविष्य सांगतोय लय मोठा विषय आहे. आता लोकांनी बंद केला आता लोकांना नवीन विषय भेटले आता विजय मुख्यमंत्री होणार का ममता दिदी हरणार हा मोठा विषय आता चाललेला तर खरात बाबाला आता बंद केले पण तरी पण पोरांनो सांगायला पाहिजे जे झालंय ते घडलंय ना ज्याला मानलं हो देवा वाणी त्यानं मुताच पाजलंय पाणी गेली लोक मोठं मंत्री पण पियले त्याच्या बायका पण पियले काय भो झाला याचा पुढं काय होणार आहे काय बाय बायको राहिली शेडवर हिजडा आणले बेडवर काय पुढं होईल याला म्हणावं कसला ज्ञानी त्याची सांगतो ऐका कहाणी कुठलं भांड बघो निघाली याची वरात आपलं भविष्य सांगायचं भविष्य ते लाव कडी लावून घरात पुढचा विषय एक पुन्हा दिला नाही उशीर झालाय फार जाऊन कोर्टात केसर करा जाऊन कोर्टात केसर कर याच्यामध्ये हो गुंतलेत फार त्यांना उठणार आहे बाजार जाहीर सच्ची जगातोय गीत हे मंजूळ सुरात आपलं भविष्य सांगायचा कडी लावून घरात आपलं भविष्य सांगायचा कडी लावून घरात मायलेकाच्या भेटीत अडवा सह्यगिरी तो खडा शायर तुम्ही म्हणणार शक्ती दाखव शक्ती तर हे शेवटचं गाणं तुमच्यासाठी आणि या गाण्याचं उत्तर आहे ना तुमचे कविवर्य तुमचे गुरुवर्य आणखीन कोण वर्य हे सगळ्यांना मला सांगा हे मी गाणं गातोय त्या शक्तीचं उत्तर तुम्ही शक्तीपीठाचं उत्तर तुम्ही द्या दुधाचे उपकार कसे फेडणार मी एका शायराला विचारलं होतं तुम्ही द्या फक्त मला उत्तर मला बघायचं तुमच्याकडून काय येते हा ऐका घेतो कोणाचं राज शिंदे हा तुम्ही मला मार खाऊनच पाठवणार भाऊ राज शिंदे सत्तेसाठी लाचार झाले म्हणून म्हणतोय तुम्ही मला मार खाऊन पाठवणार घ्या हे घ्या चला सत्तेसाठी घ्या पहिले चला पार्वती सारखी माय झाली नाही पार्वती सारखी माय झाली नाही बरोबर नीट आहे का रे ए बारकाई नाही का पार्वती सारखी माय झाली नाही कामधेनूच्या नंतर गाय झाली नाही ए बरोबर पार्वती सारखी माय झाली नाही कामधेनूच्या नंतर गाय झाली नाही सुदाम्यासारखा मित्र झाला नाही गणपती सारखा पुत्र झाला नाही सुदाम्यासारखा मित्र झाला नाही गणपती सारखा पुत्र झाला नाही शिवरायासारखा राजा झाला नाही झाशीच्या नंतर राणी झाली नाही शिवरायासारखा राजा झाला नाही झाशीच्या नंतर राणी झाली नाही कुबेरासारखा धनवान झाला नाही आणि बाबासाहेबांनंतर विद्वान झाला नाही कुबेरासारखा धनवान झाला नाही बाबासाहेबांनंतर विद्वान झाला नाही सिकंदरासारखा जग जेता झाला नाही आणि बाळासाहेबांच्या नंतर खरा नेता झाला नाही हे भाडकाव नेते असतात हे भाडकाव हे उद्या यांना म्हटलं ना 1 कोटी दे लगेच दुसऱ्या पक्षात लगेच तिसऱ्या पक्षात लगेच चौथ्या पक्षात काय चाललंय बघितलं ना आता कडूच कडू नाही राहिलं कडूच कडू नाही राहिलं आपण काय म्हणायचं कोणाला
आपली वाता नाही पुढं, पेट्रोल नाही भेटायचा, गॅस नाही भेटायची, चुलीव जेवण करा, आंब बिंब खा, फणस बिनस खा आणि जागा. ही पुढं अरे हसू नका पोरांनो, पुढं परिस्थिती आहे. पुढं परिस्थिती लय भयंकर आहे. हे जगून नाही द्यायचं आपल्याला. हे स्वतःचं भलं करणार फक्त, आणि आपण फक्त भिका मागायच्या ह्याच्या पाठींना. द्या हो साहेब, द्या हो, 500 द्या. हेच करा आयुष्यभर, हेच करा. परिस्थिती बदलायची असेल त्यांना वडून घरात ना मारलं पाहिजे, तोच बदलेल परिस्थिती, नाही तर बदलायची नाही. ही एक दिवस वेळ येणार, बांगलादेश आली, श्रीलंकेत आली, पाठोपाठ भारतात येणार. म्हणून म्हणतोय सत्तेसाठी लाचार झाले हो, सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते. म्हणून आज बाळासाहेब तुमची आठवण येते. विराज शिंदे, विराज शिंदे. बाकीचं त्याला मी घेतो, काय काळजी करू नका. ते 12 तारखेची बारी युट्यूबला येईल. हातीला व्हायचा कमी इंजेक्शन देतो, 2-4 ताकदीची इंजेक्शन त्याला परवा देतो मी, टेन्शन नका घेऊ. हा मोठी नोट आली की लगेच. रेश्मा मराठे, मराठी दादा वा. मराठ असं काही नाव बी आलं ना की आम्हाला आणखी 2-4 किलो मास चढल्यावर वाटतं. मराठे आहेत ना, नाव पण आहे मराठे, रेश्मा मराठे. आणि नोट पण मोठी आहे बरोबर. बघा राव कॅमेरा आलो. हा नोट रेश्मा मराठे ताईंच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयांचं भारत प्रदर्शित. ऐका, या सृष्टीच्या तू पालका, सत्यादी मायेच्या बालका, माझे वंदन विश्वाच्या विघ्न विनायका, तुला प्रथम पूजेचा मान गणनायका. माझे वंदन विश्वाच्या विघ्न विनायका, तुला प्रथम पूजेचा मान गणनायका. माझे वंदन विश्वाच्या विघ्न विनायका, तुला प्रथम पूजेचा मान गणनायका. माझे वंदन विश्वाच्या विघ्न विनायका, तुला प्रथम पूजेचा मान गणनायका. माझे वंदन विश्वाच्या विघ्न विनायका, तुला प्रथम पूजेचा मान गणनायका. माझे वंदन विश्वाच्या विघ्न विनायका, तुला प्रथम पूजेचा मान गणनायका. माझं गाणं गड बरेच वर्ष जुनी ही पोरं ऐकतात ना, आणि मला असं 100 रुपये देतात आणि आम्हाला रातभर त्रास करतात. ऐका, असे नवीन ऐकतो, ऐका. त्या फक्त दुधाचे उपकार फेडा, की म्हणतात ना, शक्ती मोठी कर, शक्तीचं दाखवा दम, शक्ती काय आहे तुमच्यात. ऐका, गाणं फक्त देतोय, ऐका पोरांनो. हा पोरांसाठी ना, पोरींसाठी आहे. ऐका. मायलेकाच्या भेटीत आडवा, मायलेकाच्या भेटीत आडवा, सह्यागिरी तो खडा. नारा सुनी बाई असुनी
सुनी लाजविले नरदुर्गाशा रायगडा. काय घ्या लिहून घ्या आणि तुम्ही द्या. आता मी तुम्हाला प्रश्न केला त्याचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे. तुमचं कविलय मोठं आहे म्हणजे भजन पण मोठं आहे, भजन पण असतील. मी काय म्हणतोय, मायलेकाच्या भेटीत अडवा सह्यगिरी तो खडा, नारासूनही लाजविले नरदुर्गाशा रायगडा. पाजाया दुधाचा सडा हिरकणी झणी उतरली कडा. 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 अरे मायलेकाच्या भेटीत अडवा सह्यगिरी तो खडा, नारासूनही लाजविले नरदुर्गाशा रायगडा. पाजाया दुधाचा सडा हिरकणी झणी उतरली कडा. पाजाया दुधाचा सडा हिरकणी झणी उतरली कडा. तुझा पाजाया ऐका मंडळी तुम्हा सांगतो दृढ निश्चय गवळणीचा. दूध विकाया गाई गडावर नित्यक्रम हातीचा. पण बंद झाले दारगडाचे वाजताच चौघडा. नारासूनही लाजविले नर दुर्गाशा रायगडा. पाजाया दुधाचा सडा हिरकणी झणी उतरली कडा. सांदरेचं गाणं आहे. तुम्ही ह्या फक्त एक मुखण्याने अंतरचं उत्तर द्या. शाब्बास म्हणेन तुमच्या कवीना. माझ्या गवळींचं उत्तर तुम्ही सुंदर दिलेलं आहे, मी मान्य करेन. मग भोंगा गायलाय तुम्ही, माशी गायले, मान्य. हे झालं पाहिजे. हा, हे झालंच पाहिजे मित्रांनो, हे झालं पाहिजे. हे झालं, त्यालाच तर शक्तितुरा म्हणतात. काय मी काय तुमच्या घरात शिस्त काय आणि तुमची माझ्या घरात शिस्त काय हे बघायचं नाही. शक्तितुरा हा संघर्ष आहे, हे तत्वाची लढाई आहे, विचारांची लढाई आहे. ती विचारांना खेळली गेली पाहिजे. म्हणून तुम्हाला हा शेवटचा विषय दिलाय. दुसरी बेरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. करा कष्ट, बोला स्पष्ट.